आणि इथून आता आपल्याला मॅक्सिमम 30 ते 40 मिनिटं लागणारच, यात ती मात्र शंका नाही आहे. MCC चषक 2025 वर्ष 5वी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचा गराडा या सभोवताली मैदानात पाहायला मिळतोय, कारण स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो प्रेक्षक वर्ग. व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरं असतं. हळूहळू जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतसं मात्र या स्पर्धेला मान्यवर मंडळी भेट देतील. सव्या मॅचच्या दिशेने दोन ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय कोळी समोर जयू घरत. पहिलाच बॉल हवेत खेळला गेलाय, फार महत्वाचा झेल आहे आणि यस टेकन. वॉट अ कॅच, अतिशय चांगला झेल टिपला गेला. हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जसा चेंडू हवेत आला, हर्षने पाहिलं, आताच्या उंजळीत अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला हा झेल टिपला गेला. जजमेंट चांगलं होतं, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. जर इथे कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं असतं तर कदाचित जयू घरतने आक्रमकता सिद्ध केली असती. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. अतिशय प्रणय कोळी एक वेगवान गोलंदाज. पहा, तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, अचूक टप्पा, फलंदाजाला रीड करणं, तो कोणत्या दिशेने खेळणार आहे हे मनकवडा ओळखणं. अशा वेळेला मात्र तुम्ही जेव्हा संपूर्ण अभ्यास करता त्यावेळेला एक परिपक्वतेचा गोलंदाज म्हणून ठरला जातो. त्यामध्ये प्रणय कोळीचं नाव हे सातत्याने घुमताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर विकेट. षटक क्रमांक पहिलं. प्रणय कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं एकच षटक पाहायला मिळणार आहे, कारण 4 षटकांचा सामना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. विघ्नेश साखतोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडरम क्रिकेट फॉर्मॅटमध्ये एक बाईक मिळवणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल जरूर दिला होता. विघ्नेशला माहिती आहे की आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या फटक्याला कन्वर्ट करणं सहजासहजी शक्य नाही आहे, कारण इथून आपण पाहिलं तर अजून चेंडूचं जे आपण पाहत आहेत तर नवीन चेंडू आहे, कव्हर निघून गेलेलं नाही आहे. जेव्हा मात्र जुना चेंडू होतो एक षटकानंतर काही फलंदाजाकडे ती क्षमता असते की नवीन बॉलवर अटॅक करण्याची क्षमता पाहायला मिळते. नो डाऊट विघ्नेशकडे सुद्धा तो अटॅक आहे, परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला बॉल होता, थोडासा खोलवर चेंडू पाहायला मिळाला. डायरेक्ट फीट करण्याचा इरादा, बॅकअप चांगला मिळतोय. काय करणने सुद्धा या वेळेला जरूर चांगल्या पद्धतीने बॅकअप मिळवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन्स ऑन द बोर्ड. MCC क्रिकेट क्लबने आतापर्यंतचा प्रवास त्यांचा 4 वर्षांचा खूप चांगला राहिला. 5व्या वर्षात सुद्धा ते सफल करण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यात ती मात्र शंका नाही आहे. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा आयोजन. ह्या वेळेला चेंडू पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपण पाहू शकाल. ही कला आहे या गोलंदाजाची. बोटांतील जादू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रणय कोळी. टप्पा अचूक पद्धतीने. 3 रन 1 विकेट. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 रन झालेले आहेत. अप्रतिम चांगला बॉल, खोलवर चेंडू होता. इथे फिल्डिंग चांगली आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील, फेकी करतील. तत्पूर्वी विघ्नेश त्या ठिकाणी पोचले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. प्रशांत गरत कालच्या रात्रीमध्ये जवळजवळ 3, सव्वा 3, 3:30 वाजले असतील ग्राउंडमध्ये, आणि त्यानंतरचा तो प्रवास पुन्हा एकदा आपण पाहत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झाले. आदित्य 11 टीमने बाजी मारली. ऑल इंडिया ओपन 1 बॉल 1 ची आवश्यकता असताना प्रशांत गरतने काय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली होती. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकलून काढलंय, स्टीअर केलंय. 1 रन मिळेल. केतन त्या ठिकाणी पुढे सरसावले. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला सफल आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर प्रणय कोळीचं पाहायला मिळाला. प्रशांत गरत 2 बॉलमध्ये 2, विघ्नेश साखतोडे 3 बॉलमध्ये 2 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण कॅप उतरवेल. अर्थातच तो एक भन्नाट वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रशांत गरत या वेगवान गोलंदाजाच्या समोर कशा पद्धतीने बॅटिंग करेल, प्रभावित होत असताना आतापर्यंत फार चांगला सफर राहिला आतापर्यंत. परंतु खडतर प्रवास करून जेव्हा तुम्ही पुढे येताना त्यावेळेला एक वेगळीच मात्र जी कला तुम्ही अवगत करत असता
आणि खेळण्याची कला ही अवगत असणारे फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. कारण खेळाडू येतात, खेळाडू जातात, परंतु स्मरणात तेच राहतात. त्यांच्याकडे डिसिप्लिन असतं, डाऊन दी अर्थ राहतात आणि अशा खेळाडूंना खूप चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा मिळत असतो. कारण म्हणतात ना, आयुष्यात वाईट दिवस आले ना तर खेळाडूंनो कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले खेळाडूंनो तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंनो. म्हणून डाऊन दी अर्थ राहणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला क्लीन बोल्ट म्हणून मी उल्लेख केला होता की करण समोर भन्नाट वेगे समोर कसा खेळेल. कारण अभ्यास केला नव्हता, फार वेगवान चेंडू होता, स्टंप्सला जाऊन धडकला आणि इथे आपण पाहू शकतायत प्रशांत गरज सारख्या एक प्राइजलेस विकेट मिळाली. 4 वर दुसरा धक्का. करण रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, फलंदाज बाद. थिंकिंग चांगली होती, नो डाऊट की बॉल कनेक्ट झाला असता तर आउट ऑफ द पार्क गेला असता. परंतु स्लो मोशन मध्ये पहा करणचा हा रनअप, त्याचा परिपूर्ण आपण पाहतायत अँगल, नॅचरल डिलिव्हरी आणि इथून आपण पाहतायत लेग स्टंपला बीट करत चेंडू निघून जातोय. खूपच शफल झाले होते, परफेक्ट त्या चेंडूच्या मिनिटमध्ये आले नव्हते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. ऑन साईडला नेस्टर धंबाचा हा फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना प्रणय कोळी पुढे सरसावेल. लॉंगॉनचा फिल्डर दुसरी धावेसाठी प्रयत्न, काय कॉलिंग केलं. प्रणय कोळी थोडेसे लेझी राहिले होते, त्यांना असं वाटलं की नेस्टर धंबा एकच धावेसाठी निघालाय. परंतु विघ्नेश साखळतोळेचा हा कॉल अप्रतिम पाहायला मिळाला, सक्सेस ठरला. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6. इथून ह्या वेळेला आपण पाहतायत इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना नेस्टर धम्बा आपण पाहू शकताय स्वतःवर निराश आणि हतबल होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला खेळाडू, परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन जेव्हा तुम्ही करताना त्यावेळेला तुमच्या अंगलट येतं. आणि इथून आपण पाहू शकाल एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु चांगला बॉल डिलिव्हर करत असताना ही दुसरी सफलता करणच्या खात्यामध्ये. बॉल आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून कठीण झालं खेळण्यासाठी. कारण सर्कलमध्ये एक प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने पुढे आला होता आणि हा करणचा बॉल सातत्याने पाहावासा वाटेल. आणि कृष्णा त्या ठिकाणी सज्ज होते. मॅग्निफिसंट कॅच बाय कृष्णा. 6 वर 3 धक्के बसले गेले. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. कदाचित विवेक भंडारीने हेच सांगितलं असेल की आमची बॉलिंग लेंथ आहे, लाईन आहे, ती स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळे कदाचित जो निर्णय घेतला संध्याकाळच्या सत्रामध्ये 5:45च्या दरम्यान टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतोय थोडासा बाउन्स मिळाला. करणला माहिती होतं की हा उसळी घेणारा चेंडू आहे आणि त्यामुळे इथे अपील करून चालणार नाही. फक्त अंपायर्स कॉल. जर अंपायर्सला शंका उद्भवली तर त्याचं निवारण हे थर्ड अंपायर करतील, यात ते मात्र शंका नाही. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असेल. 7 वर 3. चांगला फटका होता, एक्झिक्यूट केले गेले. केतन पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर केतन. सध्या हे नाव आपण पाहिलं तर केतन मात्रेचं नाव पूर्ण विश्वभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक डाऊन द अर्थ असणारा खेळाडू. त्यावेळेला घिसर डोंबिवलीमध्ये मी समालोचन केलं, त्यावेळेला अर्धा तास त्याची बातचीत करत असताना काय त्याचे अप्रतिम एक्सप्रेशन पाहायला मिळतात आणि त्याचा स्वभाव. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. शुभम फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल मेल बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 या धावसंख्येवर. करणने आज प्रभावित गोलंदाजी केले. ज्या पद्धतीने त्याचा स्पेल राहिलाय, प्रत्येक बॉल तो एफर्ट घेऊन टाकत असताना पाहायला मिळतोय.
चांगला बॉल होता, सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. विकास धसगर जाणतोय सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. अंडरम पासूनचा प्रवास त्याचा राहिला आहे, परंतु त्यानंतर ओरममध्ये या खेळाडूंनी जी प्रगती केली ना ती वाखण्याजोगी पाहायला मिळाली. 10 रन झालेले आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. साईनाथ अर्नाळा टीम टॉस हरल्यानंतर चार्ल्स गावद्या कॅप्टन होते या शेवटच्या मॅचच्या माध्यमातून, आणि टॉस जिंकला विवेक भंडारीने आणि सांगितलं लगेच आम्ही फिल्डिंग स्वीकारू. कधी कधी होतं 5:45-6 वाजण्याच्या सुमारास काही कॅप्टन असतात ते बॅटिंग स्वीकारतात, परंतु विवेक भंडारीचा अप्रोच चांगला होता आणि त्यामुळे त्यांनी फिल्डिंग स्वीकारली. 2 षटकं तर सफल ठरलेत आतापर्यंत, परंतु या सिच्युएशनमध्ये या कंडिशनमध्ये जर 4 षटकांमध्ये 30-35 धावा जर होत आहेत तर ते सुद्धा एक बिग बॅटल रंगेल यात ते मात्र शंका नाही आहे. हा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. 10 रन झाले 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. MCC क्रिकेट क्लब आगाशीने अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानाची उभारणी, त्यानंतर हे भव्य दिव्य स्टेज पाहायला मिळतं आणि सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी. 8 टीमला प्राधान्य, त्यामध्ये 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 77,000ची ही स्पर्धा अगदी एक उंचीला घेऊन जात असताना या विरार विभागात सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट बाळगले. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, मात्र विकास धसगर खेळण्याच्या तयारीमध्ये होते. स्लोवर वन चेंडू थांबून आला होता. विघ्नेशने सांगितलं यू वेट माय डिअर फ्रेंड. 1च रन मिळेल संघाची धावसंख्या. मात्र संधीचं सोनं करण्याची हीच ती वेळ होती. जेव्हा संधीचं सोनं करण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला ती नामी संधी दौडून येते. वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चातापाची वेळ आपल्याला पाहायला मिळते. इट इज नो यूज क्राईंग टुवर्ड स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. 11-3. बॉल आपण पाहिला, सरळ चेंडू निघून जातोय अतिशय सुंदर पद्धतीने. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, वाकले होते आणि सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर ग्लेन वैतीच्या हातामधून सुटला होता, परंतु शुभमचा अप्रिशिएट केलं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. शुभम आज तिखट मारे करत असताना पाहायला मिळते. प्रभावित बॉलिंग. शॉट ऑफ लेंथ आता सोडणार नाहीये विघ्नेश साखरतोडे. या बॅटरला जर तुम्ही अशा प्रकारचे बॉल देतील तर डेफिनेटली आउट ऑफ द पार्क ते मात्र शोधून आणावे लागतील. षटकाराला 17-3. 17 रन झालेले आहेत. शुभमचा हा बॉल आपण पाहिला, परिपूर्णता त्यांनी जागा बनवली. क्रीजमध्ये 5व्या-6व्या स्टंपला आले आणि तिथून पिक केला, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, षटका ठोकला निर्णायक क्षणाला. आता शेवटचे 3 बॉल या षटकातील, तर उर्वरित या इनिंगचा विचार करता 9 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल, कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे, येणारी वेळ दर्शवणार आहे. 17-3 धक्के बसले गेलेत. मोठा प्रहार, जरूर ट्रॅप रचला आणि इथून केतनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. 17-4. जरा थोडीशी घाई करा, वॉर्मअप करायचंय, वॉर्मअप करत जायचंय, कारण तुम्हालाच ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करायची आहे तुम्हाला सुद्धा त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि अंपायर्सला सुद्धा त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा बॅड लाईटचा स्वीकार केला जाणार नाहीये, अपील केली जाणार नाहीये बॅड लाईटची. कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल याकडे लक्ष वेधित राहणार आहे. चला बॅटर लगेच आपण थोडंसं धावत धावत जायचंय. अमित तांडेल कदाचित सज्ज होत आहेत. अमित तांडेल. 17-4. काय या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो. प्रशांत गरतने सुद्धा त्या प्रतिक्रिया दिल्या, अवधूत कामतने प्रतिक्रिया दिल्या. प्लेन वैतीने सांगितलं की चांगली स्पर्धा असते म्हणून आम्ही बंदर पाखाडीवरून मालाड या ठिकाणाहून ही स्पर्धा खेळण्यासाठी येत असतो. आणि 1 वर्ष म्हटलं तर 365 दिवस आपल्या डोळ्यासमोर रंगतात. 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. या वेळेला क्रीजचा वापर जरूर केला गेला होता. पाठीमागून जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शुभम बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये. वाईट +1 मिळतील 2 धावा. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 रन 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विकास धसगर 3 बॉलमध्ये 3 स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अमित तांडेल आल्या आल्या यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला.
बॉल आतापर्यंत फेकून झाले ते 4. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उर्वरित 8 बॉलचा खेळ शेष. 8 बॉल मध्ये मॅक्झिमम थिंकिंग असेल साईनाथ अर्नाळा या टीमच्या बॅटरची की मॅक्झिमम 20 धावा यायला हव्यात. इथून जबरदस्त शुभम, काय बॉलिंग केली शुभमने. जरी षटकार आला परंतु कमबॅक करण्याची संधी जी मिळाली, फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळत आहेत. वॉट अ डिलिव्हरी. दोन्ही फिरवण्याची क्षमता, जशी चायनामॅन गोलंदाज फिरवतात ना बॉल, त्या पद्धतीने शुभमला आपण पाहत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरून वाटणार नाही हा अशा प्रकारचा गोलंदाज आहे, परंतु त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन कडे जाऊ नका. क्लास बॉलिंग, क्लास. यावेळेला ऑन साईडला मजबूर केलं खेळण्यासाठी. प्रणय कोळीच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल, नो डाऊट अबाउट इट. एक चांगला कॅच, फलंदाज बाद. 19-5 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली कर्जाला बिदणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, जनता तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी. थँक्यू. क्वार्टर मैदानाच्या आतमध्ये अनुभवी फलंदाज मिस्टर चार्ल्स गावदेला आपण पाहत आहेत. एक काळ ज्यांनी गाजवला, अजून गाजवत आहेत, गाजवत राहतील. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे खेळाडू अनुभवी राहिलेत. प्रत्येक खेळाडूचे वेगवेगळे मार्गदर्शक असतात, प्रेरणास्थान असतात, आयडियल खेळाडू बनतात. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो सिंगल डबलला काही खेळाडू विसरले, ते पुन्हा एकदा सिंगल डबलला विसरणार नाहीत याची दखल काही फलंदाज आता घेताना पाहायला मिळतात. कारण 1 ते 2 षटकार आल्यानंतर रील्स बनतात, परंतु आपल्या संघाचं काय, आपला संघ विजयी झाल्यानंतर त्या रील्स बनवल्या तर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो, ते सॅटिस्फाईड मिळत असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. क्लेन वैती गोलंदाजी मार्कवर येताना. अमित तांडेल एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आज खरी गरज आहे, संघ संकटात सापडलाय. साईनाथ अर्नाळा. चांगला बॉल क्लेन वैतीचा. ह्या वेळेला सरळ चेंडू प्रणय कोळीच्या हातामध्ये निघून जातोय. ज्यावेळेला शुभम आले गोलंदाजी मार्कवर त्यावेळेला करण विकेट किपर गेले. जेव्हा प्रणय कोळी गोलंदाजी मार्कवर आले तेव्हा क्लेन वैती विकेट किपर गेले. जेव्हा क्लेन वैती विकेट गोलंदाजीवर आले तेव्हा प्रणय कोळी विकेट किपर गेले. हे बॉन्डिंग आहे क्रिकेटमधलं. चांगला बॉल होता, सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. न्यू बॅटरला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. न्यू बॅटर हर्षद मेहर तयारीनिशी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. या खेळाडूने सुद्धा चांगली प्रगती केली, मागील 2 ते 3 वर्षामध्ये प्रभावित केले प्रत्येक प्रेक्षकाला. संघाची धावसंख्या 19 झालेली आहे 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा ग्लेन वैतीची कृती गेली कित्येक वर्ष चांगली राहिले. खेळपट्टीवर कोणता फलंदाज कसा खेळ, कोणत्या फलंदाजाला अनुभव आहे, कोणत्या फलंदाज नवतरुण आहे, कोणत्या फलंदाज यंग जनरेशन आत्तापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चर्चित राहिलाय. असे खेळाडू भरपूर असतात की यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून ते मॅचेस पाहतात आणि तसं रीड करतात. 19-6 2 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. शेवटचे 4 बॉल आहेत. ग्लेन वैते गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म राऊंड विकेट की ओर द विकेटने येतोय. चांगला बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खोलवट टप्प्याचा करण पुढे सरसावेल. चांगली फेकी होईल का? फेकी येत असताना उसळी घेतली चेंडूने. कितनना बॅकअपसाठी येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या सिंगल डबल आता खूप तोलामोलाच्या पाहायला मिळतील, कारण एक रन क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. एक रन म्हणजे क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे आणि त्या लाईफ लाईनचा उपयोग करावा लागेल. चार्ल्सचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत मोठा फटका मारणार नाही, सिंगल डबलला प्राधान्य देईन, इंटेलिजंट क्रिकेट खेळ. 21-6 यावेळेला मोठा प्रहार मारण्याचा जरूर विचार केला आणि तो विचार सक्सेस ठरला नाही. फलंदाज बाद होताना सोनूच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे आपण पाहताय जान्हवी 11 बंदर पाखाडी टीम कमबॅक करत असताना 21-7 धक्के 4 बॉलच्या समाप्तीनंतर. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा
थँक्यू. जबरदस्त आतापर्यंत राडा केलाय तो, मात्र आपण पाहू शकता जान्हवी 11 बंदर पाखाडी टीमच्या गोलंदाजांनी सुंदर पद्धतीने झेल टिपले गेले. संदीप करवत या मॅच मध्ये जॉईंट होतोय. संघाची धावसंख्या 21. एक फिरकीपट्टू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण क्रिकेट भरपूर शानदार खेळले आणि 40 प्लसचं क्रिकेट सुद्धा शानदार खेळत असताना पाहायला मिळतो. 21ला 7 संदीप करवत सँडीला आपण पाहतायत. एक बेस्ट वर्सेस बेस्ट. भरपूर वर्ष या दोन्ही खेळाडूंनी उन्हाळी पावसाळी पाहिलेत, हार जीत पाहिले, चढ उतार पाहिले. जेव्हा जेव्हा संघावर संकट आली तेव्हा संकटावर मात केले, अशा प्रकारचे खेळाडू आहेत ते दोन्हीही. ग्लेन वैती आणि संदीप करवत. 21ला 7 शेवटचा बॉल आहे. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळेल का? आणि इथून आपण पाहतायत यस, विकेट मिळेल. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर 21 धावा झालेत. 22 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीम समोर, प्रतिस्पर्धी संघ साईनाथ अर्नाळा या टीमने. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. MCC क्रिकेट क्लब आगाशी वर्ष 5वे आणि संपूर्ण आयोजकांचं धन्यवाद. आजच्या दिवसामध्ये चांगली साथ मिळाली प्रत्येक आयोजकांची आणि त्याचप्रमाणे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भरत मोरे यांची साथ मिळाली आणि त्यांचाच आवाज आता आपण 4 षटकांसाठी ऐकणार आहोत. DPN लाईव्हचं थेट प्रक्षेपण. आमचे ऑफिशियल स्कोरर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आमचे 2 कॅमेरामॅन रोहित अँड साहिल असतील आणि संपूर्ण कुणाल वर्तक असतील, दर्शन मात्रे असतील. त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत संपूर्ण जी मंडळी आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अन्वय असतील, अशी संपूर्ण जी मंडळी आहे आणि त्यांच्या अनुषंगाने आत्तापर्यंत चांगल्या प्रकारचं एक क्रिकेट MCC क्रिकेट क्लब आगाशी ऑर्गनायझेशन टीम, निनाद वर्तक अँड ऑल टीमचं धन्यवाद. आजचा दिवस इथेच माझा समाप्त झाला असं जाहीर करून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. क्रिकेटमय शुभेच्छा दोन्ही टीमला. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी, उद्योजक. चला 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 लगेच घाई करा. चला वेलकम बॅक आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. आपण आज दिवसभरामध्ये रिझल्ट उद्या सुद्धा त्याचा आपण आवाज ऐकणार आहात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला विवेक, दुसऱ्या बाजूला रोहित. गोलंदाजी मार्कवरती अमित तांडेल. पाठलाग करायचाय 22 धावांचा. बघूयात कशा प्रकारे पहिला चेंडू स्विचित करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे मध्ये, रोहित पाटील चेंडूच्या मागे. चांगली फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळते. फेकी झाली आहे. किती धावा मिळतील? एकच धाव येताना दिसते. बघा आता मजा येणार आहे खरी. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूत 1 धाव आली आहे. आता
जो जान्हवी बंदर पकाडी संघ आहे तो इतक्या लांबून आलाय, परंतु दुसऱ्या बाजूला साईनाथ अर्नाळचा संघ आहे तो काहीच्या मिनिटावरून आलाय. म्हणजे या दोन्ही संघांच्या ज्या अंतरामधील विचार करायचा झाला तर अर्नाळ संघ जवळचा आहे, म्हणजे हे मैदान जवळजवळ त्यांच्या घरच्यासारखं आहे. बहुतेक खेळाडू इथे प्रॅक्टिस करतात, सराव करतात आणि घरच्यासारखं असल्या कारणानं या ऍडव्हान्टेजचा ते फायदा कसे उचलतायत ते पाहणं रोचक ठरणार आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न अभित नाही, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू काही प्रमाणात मिस जरूर एसटीला केलाय. डॉट बॉल येताना दिसतोय. विवेक भंडारीचा रोल इथं महत्वाचा असणार आहे. वाईट माफ करा, वाईट आलाय. आणि विवेक भंडारीचा रोल इथं खूप महत्वाचा मी का म्हणतोय, कारण त्याला आता अनुभव वापरायचा आहे. या 22 धावांना करण्यासाठी धावांना कसा पुढं नेता येईल, कशा धावा बनवता येतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. परंतु अमित तांडेल चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तिथे हर्षदने केला. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक धाव येताना दिसते. आता एका धावेसाठी संघर्ष. एका वेळेला असं आठवावं लागणार आहे की अंडरआर्म बॉक्सचा सामना चालू आहे आणि त्याच्यासाठी या धावा वाचवायच्यात, कारण आस्किंग रन रेट रन बॉल इक्वेशनच्या खाली आहे. आणि तो असताना रोहित आणि विवेक भंडारी या दोघांचा काय स्विच हिट काढायचा प्रयत्न. यावेळेला कनेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जयेश घरत चेंडू खाली आलाय आणि विवेक भंडारी याच्या खेळीचा अंत होतोय. पहिला विकेटचं बटन, पहिला हादरा गॉन. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने करण येतोय आणि करण येत असताना आता कशा प्रकारची बॅटिंग करतो यावरती नजर असणार आहे. तुर्तास अमित तांडेलने आपल्या षटकातील जी काही जबाबदारी ती पार पडायला आता सुरुवात केली आहे. एक वाईट चरपण अतिरिक्त धाव जरूर आली होती, परंतु त्यानंतर जो विकेटने कमबॅक केलाय त्याने ते एका धावेला बॅक केलंय, परंतु 2 ते 3 धावांना इथे बॅक करा. आस्किंग रन रेट 6च्या आसपास 6च्या वरती आणून ठेवायचा आहे असा प्रयत्न साईनाथ अर्नाळा करेल, परंतु जान्हवी 11 या मॅचला कुठपर्यंत खेचतीये हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. कारण या मॅचला जास्त वेळ खेचणं किंवा शेवटपर्यंत नेणं हे किती त्रासदायक असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या तरी केलाय. एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? दोघांची टक्कर आणि तिथे करणने चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. अशा प्रकारच्या हरकती मॅच पासून लांब नेतील. आता मॅच लांब कशी नेतील तर तिथं तुमच्याकडे ज्या धावांचं बॅलन्स आहे ते तितकं मोठं नाहीये जिथे तुम्ही एकही धाव एक्स्ट्रा किंवा ओव्हर थ्रूच्या रूपाने किंवा जिथं 1 तिथं 2 देऊ शकता. अशा प्रकारचा अप्रोच तुमच्या संघाला मागे नेल. 20-17 चेंडू 17 धावांची गरज आहे. कारण स्ट्राईक हिट वरती पुन्हा एकदा अमित तांडेल गोलंदाजी मार्क वरती. बघूयात काय करतंय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला. ओहो, नाष्ट थंबाने चेंडूला फेकलं, एसटी वरती लावलं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. चांगली चुरस, चांगली झुंज या 2 संघांमध्ये बघायला मिळणार आहे. मागील वर्षी शेवटचा सामना त्या दिवसामधील गाव टू गाव संकल्पनेमध्ये हेच 2 संघ खेळले होते. साईनाथ अर्नाळा आणि जान्हवी बंदर पकाडे हे 2 संघ एकमेकांसमोर होते. हा, काही खेळाडू नव्हते त्यावेळेला. साईनाथ आणि दुर्गेश अशा 2 एंट्रीज असल्या कारणानं त्यावेळेला साईनाथचा संघ वेगळा होता. ओ, यावेळेला वेगवान चेंडू या चेंडूने झाला बीट फलंदाज रोहित आणि अशा प्रकारे पहिलं षटक होतंय संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात जान्हवी 11 बंदर पकाडी संघ. आणि ज्यावेळेला गेल्या वर्षी ही मॅच संपली होती त्यावेळेला जान्हवी 11 ने बाजी मारली होती. आता 2 गोष्टी आहेत. मागील वर्षाचा इतिहास तो पुन्हा म्हणजे इतिहासाला दोहरलं जाईल की त्या इतिहासाला पुसलं जाईल ही येणारी काळ वेळ सांगणार आहे. प्रत्येक जण आस लावून या सामन्याकडे बघतोय. जान्हवी 11 बंदर पकाडी विचार करते या मैदानावरचा आमचा जो इतिहास आहे तो खूप चांगला आहे. त्या चांगल्या इतिहासाला अजून कसं चांगलं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि पूर्णपणे जिंकण्याचा प्रयत्न करू. पण साईनाथ अर्नाळा काय विचार करते की मागील
हंगामामध्ये झालेली चूक आम्ही न करता या मॅचला आम्ही आमच्या बाजूने झुकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू आणि तो प्रयत्न करत असताना हा सामना आम्ही जिंकू. सध्याची इक्वेशन बघता या दोन्ही संघांमधील जे काही बॅटल दिसतंय त्यामध्ये थोडासा वरचढ आहे. जान्हवी बेलवन बंदर पकाडी संघ या इक्वेशनने वरचढ आहे कारण 2 धावांचा अजूनही गॅप आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज आहे. चला सामन्याला सुरुवात करा कारण कदाचित बॅट लाईटला सामोरं जावं लागेल. हर्षद मेहरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती करण. फर्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू उंच हवेमध्ये, शॉट खराब आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकास धसकर आहे आणि म्हणून तो चेंडू फसकर आलाय. फसकर आलाय. धसकरच्या हातामध्ये झेल. संपलाय करणचा खेळ. फलंदाज बाद. पहिला चेंडू ब्रेक थ्रू गॉन. बातपांचा नाही थँक्यू डीजे. प्रणय कोहली एक्सपीरियंस प्लेयर मैदानाच्या आतमध्ये येतोय. हार और जीत का फासला इस समय गेंदबाज और बल्लेबाज बन चुके हैं. बाकी सब दर्शक बनकर इस मैच का आनंद ले रहे हैं. 6 वरती 2. हर्षद मेहरने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि प्रणय कोहली मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचा अप्रोच काय असणार आहे यापुढील चेंडूला खेळण्यात जाते पाहणं गरजेचं असणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनानं. प्रेक्षकांची गर्दी जर आपण बघितली तर सायंकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चारी बाजूने आले. जो तो आपापल्या बाईक्सना बॉर्डर लाईनच्या 10 फूट बाहेर लावत असताना या मॅचचा आनंद लुटतोय कारण क्रिकेट हा आमच्या सवडीने आवडीचा बनलाय. हर्षदचा पुढील चेंडू ऑन साइडला बडा बटका. प्रणय कोहली पोझिशन मध्ये आले, तयार होते. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग रिझन निवडलेला होता. प्री प्लॅनेट स्ट्रोक होता. त्यांना माहित होतं गुडलँड स्पॉट वरून चेंडू वेगाने येणार आहे. वेगाला बनवलंय अस्त्र आणि तेच अस्त्र बनलंय पुढे जाऊन शस्त्र. चेंडू गेलाय सीमारेखा पार. युरो पॉवर षटकार. पट्टाण्याचा गोलदानार देऊ नको. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेलाय. चेंडू हाताळत असताना राऊंड द विकेट हर्षद जात होता आणि जात असताना त्याने अँगल बनवणार हे माहित होतं. म्हणजे पहिलेच तुम्ही इंडिकेशन दिलं होतं की मी चेंडू अँगल बनवून टाकणार आहे. आता अँगल बनवून टाकत असताना तुमच्या लेंथला किंवा लेंथ वरती कंट्रोल असणं गरजेचं. तो कंट्रोल कदाचित नसावा आणि म्हणूनच की काय त्याचा धाव मोठा फटका. यावेळेला चेंडू फसलाय. विकास धसकर चेंडू खाली. झेल टिपलाय जेल. संपलाय खेळ. प्रणय कोहली बाद. डिबाट्स थँक्यू डीजे. आता इथं संघर्षाची घटिका आहे. आता ती घटिका आली ज्या घटिकेला येणाऱ्या 3 चेंडूवरती हर्षदला बघा यावेळेला काय केलंय. यावेळेला एकच गोष्ट केली आहे, जर का मी राऊंड द विकेट येतोय, समोरचा फलंदाज जर तयार आहे लांबच्या बॉलसाठी, तर मी का यॉर्कर ना हाताळू. त्यांनी हाताळला, यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. बघा पूर्णपणे विकेट टू विकेट टो क्रशर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतलं आणि जिथून पिक केलं तिथून पिक करून ज्या ठिकाणी पाठवायचं होतं ते क्षेत्र चुकीचं होतं. क्षेत्र चुकीचं कारण हवा विरुद्ध दिशेने अगेन्स्ट द विंड. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ग्लेन वैती मैदानाच्या दिशेने आलाय. नेक्स्ट बॉल येणाऱ्या 3 चेंडूवरती हर्षदचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. ही सायना तरणाची गरज आहे, परंतु ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. नस्टर चेंडूला अडवतोय आणि अडवत असताना मात्र तिथं कोणती धाव येऊ देत नाही. येतोय डॉट म्हणजे हॉट म्हणजे गरम. आज गरमी सगळ्यांनी अनुभवली आहे. आपल्याला इथं लागली नाही कारण फॅन मोठे चालू होते, पण तुम्ही जर लाईट गेली त्यावेळेला अनुभवलं असेल तर पूर्णपणे शिजल्याचा फील आला होता. नेक्स्ट बॉल ऑफसाइडला खेळायचा होता चेंडू. हातामध्ये काय धावचीची संधी.
ओहो, हातामध्ये चेंडू फेकी तर झाली होती. ॲलन गावद्यानं चेंडूला फेकलं होतं, परंतु प्रशांतच्या हातामध्ये चेंडू आला नाही. परंतु चपळाईनं तिथं रोहितनं धाव कंप्लीट केली. 13 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती विकेट किंवा निर्धावाला कहाणी पुन्हा एकदा बनताना दिसेल. पण जान्हवी इलेव्हन बंदर पाकाडी काय विचार करतेय? जान्हवी इलेव्हन बंदर पाकाडी विचार करतेय की प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती धाव बनावी. मग ती धाव बाईज असो, लेग बाईज असो, वाईड असो किंवा बॅटने असो, रन्स हव्यात. आता इथे धावांची गरज आहे, कारण जर इथे जिंकलो तर रविवारचे तिकीट मिळेल. कारण तसे पण मेगा ब्लॉक असतात, लाईनला खूप मोठं उभं राहावं लागतं. अगोदरच ते तिकीट रिझर्व करता येतील. आणि अशा प्रयत्नामध्ये आता शेवटच्या चेंडूवरती काय घडतं? 13 वरती 3 आहे. काय सामना रंगलाय. या स्पर्धेमधील असेच काही जे रोमहर्षक सामने होतात आणि त्यामुळे या स्पर्धेला सर्व प्रेक्षकांनी सुद्धा आपल्या पसंतीची स्पर्धा म्हणून घोषित केलंय. लास्ट बॉल. रोहित समोरच्या दिशेने केल्याद्वारे डाऊन दी ग्राउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. विकास जचकर चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं आणि सरळ बॅटने केलेला हा फटका चेंडूला फील्ड होत असताना 2 षटकं संपली. 14 धावा धावबल करतेत. आता 12 चेंडूने 8 धावांची गरज आहे. इक्वेशन 12-8 ची आहे. या ऐकत तोपर्यंत डिझेल आणि त्यानंतर आपण त्या चर्चेकडे जाऊयात, कारण तो सुद्धा वेट करतोय. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाचवा बोटीनं फिरवाल का, ओ नाचवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नाचवा थँक्यू. नेक्स्ट बॉल. पहिला चेंडू त्याला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्हॉट अ स्टॉप. या 6. येस, इट्स अ गॉन फॉर 6. पहिला चेंडू रोहितने विघ्नेश साखलतोडेचा पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. युरो पॉवर अँड देन रोहित हिरो पॉवर. षटकार. 6 धावा. थँक्यू. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. परंतु ॲलन गावद्याचा जो काही प्रयत्न होता, खरोखरच बाकाटाचा. ग्राउंड साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नास्टरने केला. चेंडूला अडवलं, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एमसीसीचे सर्व कार्यकर्ते आपण मंचाजवळ थांबायचे, कुणी जायचं नाहीये असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सामना जिंकलाय जान्हवी इलेव्हन बंदर पाकाडी या संघानं. आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय साईनाथ अर्नाला. हा संघ विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. खूप चांगला खेळ आपण संपूर्ण इंडिया टीमने या ठिकाणी दाखवलात, त्याबद्दल दोन्ही संघाचं कौतुक. पराभूत संघ साईनाथ अर्नाला या संघाचा कर्णधार आपण मंचावरती यायचा, आपला एक विशेष सन्मान केला जाईल. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच कोण असेल? प्लेयर ऑफ द मॅचचा किताब कोणाच्या नावे जाईल? प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी, बॅटिंग समरी, मॅच समरी आपल्या समोर आहे. विघ्नेश, विकास आणि प्रशांतची बॅटिंग आपण बघितली. कोणीही दोही आकडा गाठला नाही. पहिल्या 4 षटकामध्ये आलेल्या कमी धाबा, त्याच्यामध्ये गोलंदाजीमध्ये गेली उल्लेखनीय कामगिरी. करण 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट, शुभम 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट, प्रणयने 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट. दुसऱ्या बाजूला रोहितच्या 9 धावा, प्रणयचा 1 षटकार, करणच्या 3 धावा आणि गोलंदाजीमध्ये हर्षद मेहरने 7 धावा, अमित तांडेल 6 धावा, विघ्नेश 8 धावा आणि ते षटक अधूर राहिलं. 3 चेंडू शिल्लक होते. 7 विकेट्सनं सामना जान्हवी इलेव्हन बंदर पाकाडीने जिंकला आणि या सामन्यात